और हमारा भगवान एक ही है, शिव शंकर। और हम आदि अनंत में विश्वास करते हैं, हमारा एक ही धर्म है, वो सनातन धर्म है। और मैं किसी भीमराव अम्बेडकर जी को नहीं मानती हूँ। सबसे पहले हर हर महादेव। महादेव जी की भक्ति हम भी करते हैं, लेकिन मैडम जिस गेटअप में आप लग रही है ना, ऐसा लग रहा है कि वो गेटअप संविधान की बदौलत ही मिलता है। और नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये जातीवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याचसोबत अनिल मिश्रा नावाचा जो व्यक्ती आहे त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एवढं द्वेष पेरायला किंवा पसरवायला सुरुवात केली आहे की ज्यामुळे आता लोक अक्षरशः आंधळे झालेले आहेत। तर नेमकं काय घडलंय? एक वकील महिला आहे जी डायरेक्ट म्हणताना दिसत आहे की मी जे आहे मनुस्मृतीमुळे व महादेवामुळे वकील बनलेली आहे, ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्यामुळे, आणि मी त्यांना मानतही नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही। अशा प्रकारचं तिने वक्तव्य केलं आणि तिच्या त्या वक्तव्यानंतर तिच्याच जातीतील, तिच्याच समाजातील एक हिंदू भगिनी समोर येते आणि ती सांगते, मी देखील महादेवाला मानते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून आपण चालणार नाही आणि त्यांच्या संविधानामुळेच तू आज त्या पोस्टवरती आहेस किंवा तू वकील बनलेली आहे। तर नेमकं काय प्रकरण घडलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, त्याचं झालं असं की एक महिला वकील आहे आणि तिचा इंटरव्ह्यू दैनिक भास्करने घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले, अनेक गोष्टीबाबत विचारलं, परंतु एका कोर्टाच्या समोर बोलत असताना ती महिला थेट म्हणते की मी वकील बनलेली आहे, परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे किंवा त्यांच्या संविधानामुळे मी वकील बनलेली नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही। आणि त्याचसोबत त्या ठिकाणी महिला त्यावरतीच थांबली नाही, तर ती सांगते की मी महादेव किंवा शिवशंकर यांना मानते आणि त्यामुळे माझ्या वकील बनण्यामध्ये सर्वस्व त्यांचा हात आहे, ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। अशा प्रकारचं तिने वक्तव्य केलं आणि त्यानंतर तिची ती क्लिप आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यानंतर ज्या मित्रांनो ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आपल्या सर्वांपर्यंत ती पोहोचली आणि त्यासोबत एका हिंदू महिलेपर्यंत देखील ती पोहोचली आणि तिच्यापर्यंत ती क्लिप पोहोचल्यानंतर त्या महिलेने सर्वात अगोदर त्यावरती रिॲक्ट झाली आणि ती त्या ठिकाणी म्हणाली, अरे मूर्ख बाई, तू जी वकील बनली ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच बनली। त्यांनी जर कायदा वगैरे बनवला नसता तर आज तू महिला असून देखील वकील वगैरे कोणीच बनू शकली नसती। त्यानंतर ती जी महिला आहे ती समोर सांगते की मी देखील महादेवाला किंवा शिवशंकरांना मानते, त्यांना मानणं चुकीचं नाही, ते आपले देव आहेत आणि आपण त्यांना मानायलाच पाहिजे। मी देखील हिंदू आहे, परंतु तुला सांगू इच्छिते या ठिकाणी आपण जे काय आहोत किंवा महिलांना जे काही स्वातंत्र्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानामुळे आहे आणि त्यामुळे तुझ्यासारख्या महिला शिकून सवरून समोर जात आहेत, परंतु त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण नाहीये। तुम्हाला जर मनुस्मृती पुन्हा एकदा लागू झाली तर तुमच्यासारख्या महिलांना या ठिकाणी श्वास घेणे देखील मुश्किल होईल। अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी त्या महिलेने केलं आणि त्यानंतर तिचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं? खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सबसे पहले हर हर महादेव। महादेव जी की भक्ति हम भी करते हैं, लेकिन मैडम जिस गेटअप में आप लग रही है ना, ऐसा लग रहा है कि वो गेटअप संविधान की बदौलत ही मिलता है और संविधान पे ही चलता है। वहां पे आप ये बोलकर केस लड़ती हैं, जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले गले वलंबे लंबिता भुजंगे तुंगे मालिकम। सिर्फ तांडव पढ़ के तो आप केस नहीं लड़ती होंगी। ऑफ कोर्स संविधान के दी हुई चीजें ही बोल करके आप लड़ रही होंगी, संविधान के अनुसार ही कोर्ट में चल रही होंगी। हर जगह ये लोग धर्म को क्यों लाता है समझ में नहीं आता है। एडवोकेट है मैडम, फिर भी देखो ऐसा बोल रही है हम संविधान को नहीं मानते। संविधान को नहीं मानती तो फिर वकालत कैसे कर रही हो मैडम तुम?